निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। गुरुदेव, गहिनीची भाव समाधी लागली आहे। होय गोरक्षा, गहिनी आजवर जे चिंतन करत होता त्यामध्ये तो आत खोलवर गेला आहे। गहिनी, तुला ह्या भाव समाधीतून बाहेर काढायचं नाहीये, परंतु जो काही भाव तुझ्या मनात आहे तो प्रकट कर। भविष्यात तुझ्या चिंतनाचं जे सार आहे त्याने मनुष्याची पुढची पिढी बदलू शकते। गुरुदेव, माझं चिंतन पूर्ण झालं आहे। या कलियुगात मनुष्याला नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही। मनुष्य हा दुर्बल होत चालला आहे। त्याला कठोर तप शक्य होणार नाही। नामस्मरण हेच त्याच्यासाठी अत्यंत सहज, सोपं आणि परमेश्वरापर्यंत पोहोचवणारं एकमेव साधन आहे। चरपटी, गोपू, तुम्ही आम्हाला कुठे घेऊन आलात? हो रे गोपू, हे वन तर खूपच घनदाट आहे। मला तर भीती वाटायला लागली। आपण जायचं काय माघारी? चंदू, तू घाबरू नकोस, मी आहे ना तुमच्या सोबत। पण इथे वाघशिवे असतात असं ऐकलंय मी। अरे चंदू, गोपू इथे जवळ राहतो, त्याच्या सवयच आहे हे वन। पण गोपू, तू आम्हाला इथे का घेऊन आलायस? मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे। या वनात झाड, पशु, पक्षी, कीटक आणि त्याच सोबत या वनाची देवता सुद्धा असते, जिला वनदेवता म्हणतात। वनदेवता? तू पाहिलेस का तिला? नारायण नारायण। अरे पाहिलं काय, मी त्यांना भेटलो देखील। आम्हाला वनदेवता कशी दिसेल? त्यासाठी तुझ्या मनात वनदेवतेच्या दर्शनासाठी तीव्र इच्छा असायला हवी। त्यासोबत मनापासून तिची प्रार्थना करायला लागेल। पण ती प्रार्थना कशी करायची? त्यासाठी मन शुद्ध असायला हवं। आपण शुद्ध मनाने एखादी इच्छा आपल्या मनात धरली आणि ती वनदेवतेला सांगितली तर ती प्रकट होते। गोपू, ही वनदेवता नेमकं करते तरी काय? ती इथल्या सूक्ष्म जीवांपासून ते अवाढव्य प्राण्यांपर्यंत सगळ्यांची काळजी घेते। म्हणजे हातीसारख्या प्राण्यांची बी? हो, सगळ्यांची। सगळ्यांचे ती भरण पोषण करते, झाडांचे रक्षण करते। एक प्रकारे ती या वनाची माताच आहे। इथली महाराणी आहे ती। सत्यश्रवा, अरे बाहेर डोकावून बघ जरा, आलेत का ते दोघे? तुझा लाडका चरपटी दिसतोय का कुठे? बघ तर कर। आई, मी मगासपासून तिकडेच लक्ष ठेवून आहे।
अरे पण तुला मूर्खपणा करायला कोणी सांगितला होता? मला विचारल्याशिवाय तू नंदिनीला बाहेर कसं जाऊ दिलंस? अरे दादा, मी म्हणालो ना, मला वाटलं ते दोघं खेळतील एकत्र. ते मला सांगू नकोस. हे बघ सत्यश्रवा, संध्याकाळ व्हायला आली, ते दोघे अजून घरात आले नाहीत. चरपटीचं जाऊ देत, पण नंदिनीला जर काही झालं तर माझ्या इतकं वाईट कुणी नसेल. अहो पण तुम्ही असं अभद्र का बोलताय? काही होणार नाही दोघांना. तू मध्ये बोलू नकोस रुक्मिणी. नारायण नारायण. गोपू, हे कोण आहे? नारायण नारायण. हे जालिंदरनाथ आणि कानिफनाथ आहेत. तुम्ही आमच्या घरी चरपटीला भेटायला आला होता ना? नारायण नारायण. पुढे माझ्यासाठी काय आज्ञा आहे? त्यासाठी उद्या तुला आमच्याकडे यावं लागेल. ठीक आहे, येईन मी. फक्त तू आणि गोपू दोघांनीच यायचं आहे. इतर कोणी सोबत असताना आम्ही तुला ते सांगू शकत नाही. नारायण नारायण. जालिंदरनाथ, काळजी नसावी, आम्ही दोघंच येऊ. आदेश. अलख निरंजन. वसुदेवा, अरे शांत डोक्याने विचार कर. उगाच सगळ्यांवर चिडू नकोस. अहो अण्णा, इथे मी माझ्या मुलीच्या काळजीत आहे आणि तुम्ही मला शांत राहायला लावताय. त्यापेक्षा सत्यश्रावाला सांगा नंदिनीला शोधून आणायला. कोण तो चरपटीचा मित्र? त्याच्या भरोश्यावर तुम्ही त्या दोघांना पाठवता. भाऊजी, तुम्ही काळजी करू नका, ते दोघं येतीलच सुखरूप घरी. नाही, आणि मी तर म्हणते चरपटीने आता घरी येऊच नये, तिकडेच कुठेतरी निघून जावं. आपली नंदिनी आली घरी तरी बास झालं. मलाही तसंच वाटतंय. या चरपटीमुळेच घराची सगळी शिस्त बिघडली. तो घरी न आलेलाच बरा. भाऊजी, सासूबाई, अहो असं नका ना बोलू. उलट उलट चरपटी आपल्या बहिणीची किती काळजी घेतो. त्याचं काळजी करणं नकोय मला. मला फक्त माझी मुलगी हवी. ठीक आहे दादा, मी जातो आणि शोधून आणतो त्या दोघांना. थांब सत्यश्रवा, आपण अजून थोडा वेळ वाट पाहू. आणि तरीही जर नाही आले तर आपण जाऊयात सगळेच शोधायला. हो ना, अण्णा बरोबर बोलतात. मला वाटतं आपण थोडा वेळ वाट पाहिली पाहिजे. ते येतीलच इतक्यात. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं अजून थोडा वेळ वाट पाहू. पण अजून थोडा वेळात नंदिनी घरात नाही आली तर मी कुणाचीही खैर करणार नाही.
नारायण नारायण. आई मी आलो. ये बाळा. काय रे चंदू, तुम्हाला कधी यायला सांगितलं होतं आणि आता येत आहे तुम्ही? आणि पुरा दिस कुठे फिरत होता? गोविंद काका, आम्ही तुम्हाला सांगून तर गेलो होतो की आम्ही वनात चाललोय म्हणून. अरे चरपटी, तसं नाही. तुम्ही सकाळपासून काही खाल्लं पिल्लं नाही ना, म्हणून म्हणतात ते. या गोपूने आम्हाला अशा काही नवीन गोष्टी दाखवल्या की त्यानेच आमचं पोट भरलं. दुसऱ्या काही खायची गरजच नाही पडली. वय गोपूने लय गोष्टी दाखवला, पण मला त्यातलं काय बी दिसलं नाही. चरपटीला समजा दिसत होतं. का बरं? तुला का दिसलं नाही समज? काय रे गोपू, चरपटी, तुम्ही दोघं मिळून माझ्या पोराला फसवता का काय? गहिनीनाथ, हे आपण काय रेखाटले आहे? माझ्या चिंतनातून मी ज्या भक्ती संप्रदायाची स्वप्न पाहतो आहे, त्या संप्रदायासाठी हे एक पवित्र असे चिन्ह असणार आहे. साक्षात श्री भगवान विष्णू जेव्हा कलियुगात श्री पांडुरंगाच्या रूपात अवतार घेतील, तेव्हा त्यांच्या भाळी असेच नाम असावे असे मला वाटते. अद्भुत गहिनीनाथ, हे नाम खूप लोभस दिसते आहे. शुभम भवतु. शुभम भवतु. गुरुदेव, हा जो आकार मला दिसतो आहे, जे स्वप्न मी पाहतो आहे, ते पूर्ण व्हावे अशी प्रार्थना आहे. आपण आशीर्वाद द्यावा. गहिनी, तुझं चिंतन मनन इतकं खोल आहे की त्याचा मला अभिमान वाटतो आहे. ज्या भक्ती मार्गातून परमेश्वर प्राप्ती अगदी सहज शक्य आहे, तिथे नाम कसं असावं ह्याचा देखील तू विचार केला आहेस. या कार्यासाठी माझे तुला आशीर्वाद आहेत आणि माझ्या शुभेच्छा सदैव तुझ्या पाठीशी असणार आहेत. गहिनी, हे नाम म्हणजे भविष्यात साक्षात श्री पांडुरंगाची ओळख म्हणून समजलं जाईल. लोक या नामाला बघून सुद्धा नमस्कार करतील. तू विचार केलेल्या भक्ती मार्गावर चालणाऱ्या प्रत्येकासाठी हे नाम म्हणजे साक्षात दैवतच आहे. ह्या नामाची ओढ प्रत्येकाला लागून असेल. काका, तुमच्या मुलाला फसवून आम्हाला काय मिळणार आहे? मी जे यांना दाखवलं ते पाहण्याची अजून त्याची दृष्टी नाहीये. म्हणजे तुला काय म्हणायचं काय आहे? तुम्ही आमच्या चंदूला खोडा वेळा समजता का काय? हो, तुम्ही थांबा बरं. रमा काकू गोपूचे गुरु आहे. त्यांनी त्याला त्या सगळ्या गोष्टी शिकवल्या, त्यामुळे त्याला ते सगळं दिसतं. त्यातलं अजून मलाही तेवढं काही समजलं नाही. आणि हो, सगळ्या गोष्टी मला दिसल्या असं नाही. काही गोष्टी मलाही दिसल्या नाही. तिथं काही नसेलच तर दिसेल कसं? या चरपटीने आणि गोपूने ना तुम्हाला फसवलंय दोघांनी. ही दोघं काहीतरी चेटूकच करतात.
अव असं काय बोलताय भय? इसरलात आपल्या दारात किडे मुंग्या निघाले होते तेव्हा चरपटीनं सगळं बाजूला सारलं होतं. चरपटी तेव्हा नसता तर त्या दिवशी आपलं काय झालं असतं? हे बघ, योगायोगाने एखादी गोष्ट झाली म्हणजे चरपटीचं सगळंच खरं असेल असं होत नाही. अगं नुसता कमीपणा दाखवायला घेऊन गेला बघ चरपटी आपल्या चंदूला तिकडं. मी असं का करेल काका? चंदू सुद्धा माझाच मित्र आहे. तो आमच्या सोबत आल्याने त्याला काही दिसलं नसेल तरी 4 गोष्टी नवीन ऐकायला तरी मिळाल्या. हे खरं आहे. वय गोपू, तुम्ही याला रोज तुमच्या संग खेळायला घेऊन जात जा. त्याची काय बी गरज नाही. तुमची इच्छा. मी तर चरपटीला रोज भेटणार आहे. नारायण नारायण. हा सिंह असा आपल्या समोर का येऊन थांबला आहे? भरतरी तो आपल्यावर चाल करून येणार नाही ना? त्याच्या आविर्भावावरून तर असं वाटत नाही आहे गुरुदेव. मग तो इथे का आला आहे? तो काही सांगू पाहतोय का? गुरुदेव हे त्यालाच विचारावं लागेल. विचार पाहू. तो सांगतो आहे श्री दत्त महाराज लवकरच गिरनारवर येणार आहेत. ही तर आनंदाची बाब आहे. हे शिवराज, तुझा संदेश आम्हाला मिळाला आहे. तू आता प्रस्थान करू शकतोस. गुरुपौर्णिमा जवळ आली आहे आणि या पावन तिथीला आपण गिरनारवर आहोत. साक्षात दत्तप्रभू आपल्याला दर्शन सुद्धा देणार आहेत. हा दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. मागच्या बऱ्याच अवधीपासून आपण श्री दत्तप्रभूंच्या प्रत्यक्ष दर्शनाची वाट पाहतो आहोत. ह्यावेळी ती इच्छा पूर्ण होईल. गुरुदेव, आमच्यासाठी काय आज्ञा आहे? श्री दत्तप्रभू भेटल्यावर आपण त्यांच्याकडून नाथपंथाचं पुढील कार्य काय आहे हे समजावून घेऊ. मी देखील त्यांच्या आज्ञेची प्रतीक्षा करतो आहे. श्री महादेवांनी तर आपल्याला सांगितलं आहेच, परंतु आता दत्तप्रभू काय आज्ञा देतील त्यावर आपलं पुढील कार्य ठरेल.